खंडाई क्रिकेट संघ खांडपे या दोन संघादरम्यान ही मॅच आपल्यासाठी आपल्या भेटीसाठी आलेली आहे। आता पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय अक्षय गायकवाड सर मेन पंच, त्यानंतर स्क्वेअर लग पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय नितीनजी ढोले यांना। आणि आता अधिकचा वेळ न घेता सामन्याला होते सुरुवात। सामन्याला होते सुरुवात। गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय पहिला गोलंदाज पॉवर प्लेचं षटक तुषार गायकवाड आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहे पंचांच्या उजव्या बाजूनी। मनीष पवार आपण पाहतोय ऑन स्ट्राइक डावखुऱ्या हाताचा हा गोलंदाज। पहिलाच चेंडू आपण पाहतोय गतीमध्ये परिवर्तन, हाफ ट्रॅकर चेंडू होता। या चेंडूला आक्रमण करणं खरं तर गरजेचं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय हा पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपामध्ये मात्र विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय। बंधूंनो, लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येत आहे कर्जत तालुका बौद्ध समाज प्रीमियर लीग। या प्रीमियर लीग मध्ये आपल्याला कर्जत तालुक्यातील तमाम क्रीडा रसिक सगळेच खेळाडू खेळताना पाहायला मिळणार आहेत। सम्राट 11 नेरळ आपण पाहतोय टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले। तुषार गायकवाडला गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय पहिला चेंडू कदाचित हातामधून निसटला असावा, परंतु मनीषला फारसा चांगला अंदाज बांधता आला नाही। दुसरा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा होता, चांगला चेंडू कॅरी केलं, परंतु जर फेकी वेळेत झाली असती तर कदाचित धावचीतच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी एक विकेटचं पतन होऊ शकलं असतं, परंतु धाव संख्येचा अकाउंट ओपन होतोय खंडाई क्रिकेट संघ खांडपे 1 या अंकाने सुरुवात होते धाव फलकाला। आमच्या सर्वांचे आधारस्तंभ ज्यांच्या ताळमीत आम्ही खरं तर घडलो ते आमचे समीरजी जाधव सर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा सुद्धा आम्ही सन्मान करणार आहोत, कारण आपल्या व्यवसायानिमित्त नोकरीनिमित्ताने ते कर्जत शहरापासून दूर लांब स्थलांतर झालेत, परंतु क्रिकेटवरती असलेलं प्रेम आणि जेव्हा जेव्हा नेवाळी संघ अशा टुर्नामेंटच्या ऑर्गनाइज करत असतो त्यावेळी समीर सर आम्हाला भेटत असतात। महेंद्र शेठ ढोले हे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत, आज काय खरं नाही। सचिनला आपण पाहतोय नॉन स्ट्राइक एंडला होता, एक धाव रोटेट झाली, त्यानंतर स्ट्राइक एंड वरती आलाय। शांत क्रिकेट मैदानामध्ये चालू आहे। पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, टप्पा पडल्यानंतर आता चेंडू फार उंची घेत नाही आहे, विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय। निर्धाव चेंडूची होते सांगता। नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण खरं तर स्वीकारले सम्राट 11 नेरळ या संघाने। आतापर्यंतची जर कामगिरी पाहिली तर आपल्या निर्णयाला शोभेल असं कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते, परंतु खांडपे संघ हाच विचार करत असेल की हा पॉवर प्लेचं षटक आहे, किमान या षटकामध्ये 15, 16, 17, 18 ते 20 धावा येणं गरजेचं आहे, कारण 4 षटकांची मॅच आहे। जितकी चांगले टोटल तुम्ही उभारू शकता तितकीच चांगला तुम्हाला संघर्ष या सामन्यात करता येईल, त्यासाठी खरं तर प्रयत्न चालू आहेत। पुढचा चेंडू आता पुन्हा एकदा आपण पाहतोय गतीमध्ये परिवर्तन, हाफ ट्रॅकर चेंडू। आता चेंडूनी टप्पा पडल्यानंतर मात्र अगदी खांद्याच्या बरोबरीने जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय। वारंवार दुसरा चेंडू आपल्याला हा निर्धावच्या स्वरूपात पाहायला मिळतोय तुषार गायकवाड या गोलंदाजाचा। खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी, पॉवर प्लेचं षटक आहे, नवीन चेंडू असतो, अतिरिक्त कॉटन त्या चेंडूवरती असतो आणि अशा परिस्थितीमध्ये चेंडू हातामधून रिलीज करणं खूप कठीण असतो आणि त्याच परिस्थितीत आपण पाहतो ना अगदी प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन पाहायला मिळते तुषारच्या माध्यमातून आणि आत्तापर्यंत थांबवून ठेवलंय ते खंडाई क्रिकेट संघ खांडपे या संघाच्या सलामीच्या जोड साखळीला। पुन्हा एकदा आपण पाहतोय आडव्या बॅटने या ठिकाणी खेळायचा होता, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडून चुकी होते, फंबल निश्चितपणे पाहायला मिळालं, परंतु त्यानंतर चेंडूची फेकी होते, तोपर्यंत 2 धावा इथून जोडल्या जातात आणि पहिलं षटक पॉवर प्लेचं प्रगतीपथावर असताना धाव फलक जाऊन पोहोचले ते फक्त 3 या अंकावरती। धावा बनवण्यासाठी खरं तर संघर्ष चालू आहे। पहिले 2 सामने आपण पाहिले तमना संघाने अगदी सहजरित्या धावसंख्येचा पाठलाग केला। जय हनुमान क्रिकेट संघ नेवाळी या संघाबरोबर खेळत असताना, सुशांत रायडर्स भोपेल या संघाबरोबर खेळत असताना त्यांनी धावा डिपेंड केल्या, परंतु आता धावा बनवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय खांडपे संघाला। वाईट बॉल आहे, अवंताच्या स्वरूपात 1 ने आता एक धाव जोडली जाते। अक्षय गायकवाड त्या ठिकाणी पंच आहेत। तुषार गायकवाड आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत होते, परंतु कुठेतरी लाईन मध्ये आपल्याला मिस्टेक पाहायला मिळाली आणि अवंतरची 1 धाव आता इथून जोडली जाईल। 4 धावा धाव फलकावरती आहेत। मनीष पवार त्याचबरोबर सचिन ही जोड साखळी आहे।
खरं तर 2 चेंडू फेस केलेत मनीषने, त्यानंतर 3 चेंडू फेस केलेत सचिनने. अजूनही एकही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाही या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पुढील उर्वरित काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. चेंडू सीमारेषा पलीकडे जाणार का विचार करत असेल खांडपे संघ. अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा आडव्या बॅटने परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला स्टॉप करण्याचं काम केलं, परंतु जर कलेक्शन चांगलं झालं असतं आणि फेकी झाली असती तर किमान एक धाव इथून वाचवू शकले असते. परंतु अशा परिस्थितीमध्ये पहिला पॉवर प्लेच्या षटकाचा इथून खेळ होतोय समाप्त. धाव फळकावरती धाव आहेत बिनबाद 6. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आपण पाहतोय. कर्जत टेनिस क्रिकेट मधील मोठं नाव आहे खरं तर. श्री 11 नेरळ हे नाव आठवलं की सगळ्यांच्या समोर एकच चेहरा येतो, तो म्हणजे संदेश पाटील. आणि तोच संदेश पाटील आपल्याला आता पाहायला मिळतोय सम्राट 11 नेरळ या संघाच्या माध्यमातून. कारण आपलं ज्या ठिकाणी घर आहे त्याच एक गाव 11 अशा स्पर्धा आता भरवल्या जातात. त्यामुळेच सम्राट 11 नेरळ या ठिकाणाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे आणि आपल्या गावासाठी खरं तर आता या संघाच्या स्क्वॉडमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आजच नाही तर सातत्याने आम्ही अनेक टुर्नामेंट्स त्याला खेळताना पाहिल्यात. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी तुषार गायकवाडची आपण पाहिली पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर मात्र तशाच प्रकारचा खेळ पुढे कंटिन्यू करणं गरजेचं आहे आणि ही जबाबदारी मात्र आता स्वीकारण्यासाठी मैदानात दाखल झालाय संदेश पाटील. खांडपे संघ विचार करत असेल की जी संत सुरुवात पहिल्या षटकामध्ये आम्हाला मिळाले तिच्यावरती आता कुठेतरी आक्रमण व्हायला पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये चांगला चेंडू संदेशचा आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव स्वरूपामध्ये मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. आक्रमणाला आता सुरुवात करावी लागेल. आणि अशा परिस्थितीमध्ये मनीषच्या बॅटमधून आलेला हा दर्जेदार फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक निश्चितपणे त्या ठिकाणी फंबल पाहायला मिळालं, परंतु तोपर्यंत 3 धावा रनिंग बिटवीन विकेट्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. मनीष पवार आणि खरं तर सचिन ही जोड साखळी मैदानामध्ये आहे. मोठे फटके मारण्यासाठी खरं तर मनीषला सुद्धा ओळखलं जातं. सचिन सुद्धा ह्या वर्षी एका भन्नाट फॉर्म मध्ये आहे, परंतु सम्राट 11 नेरळ या संघाच्या अपोजिट खेळत असताना आतापर्यंत फारशी चांगली कामगिरी. किमान अजूनही काही उर्वरित जे चेंडू शिल्लक आहेत त्यामध्ये मोठे फटकेबाजी होणं आता अपेक्षित आहे. कारण वासरेकोंड्यातील एक चांगला संघ आहे खंडाई क्रिकेट संघ खांडपे, परंतु अशी सुरुवात त्यांची फार कमी वेळा होते. आज बरेचसे खेळाडू मला असं वाटतं अनुपस्थित आहेत. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये खेळत असताना खरं तर सचिनला प्रमोट करण्यात आलंय ओपनिंगसाठी. तोच सचिन आपण पाहतोय. आशाबुल अपेक्षेने बॅट करत तर वेगाने फिरवतोय, परंतु चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही आहे. समोर तितक्याच ताकदीचा खरं तर गोलंदाज आहे. या गोलंदाजाच्या विरुद्ध खेळणं काही सोपं काम नाही आहे, परंतु आपल्याला आपलं प्रामाणिक काम करावं लागेल, संघर्ष करावा लागेल. किमान एक सन्मानजनक टोटल पर्यंत पोहोचायचं असेल तर. पुन्हा एकदा आपण पाहतो शरीरापासून थोडासा लांब ठेवलेला चेंडू. पंच कोणत्याच विकेट किपर कोणत्याच प्रकारची चुकी करत नाही आहे आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय सचिनला मात्र आता बाद व्हावं लागेल. नवीन बॅट्समन मैदानात दाखल होतोय 3ऱ्या क्रमांकासाठी अनिकेत. सम्राट 11 नेरळ हा संघ सुद्धा आज मला असं वाटते काही खेळाडू अनुपस्थित आहेत. मला असं वाटते बंटी सदावर्ते सुद्धा या स्क्वॉड मध्ये दिसत नाही, त्यानंतर निखिल सुद्धा दिसत नाही आहे. म्हणजे सगळे खेळाडू खरं तर नंतर जोडले जातील, परंतु पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला संदेशचा पाहायला मिळतोय. संदेशची हीच तर खरं ओळख आहे. जर एक टप्पा भेटला तर तो 6च्या 6 चेंडू त्या एका टप्प्यावरती टाकू शकतो, किंवा तो 6च्या 6 चेंडू अगदी वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरिएशनच्या स्वरूपात टाकू शकतो. कारण तितक्या ताकदीचा खरं तर हा खेळाडू आहे.
थांबून ठेवलंय. गतीमध्ये परिवर्तन. आता शरीरापासून लांब ठेवलेला चेंडू आपण पाहतोय. पंच सांगतात की अवांतरची एक धाव जोडली जाईल. 1 बाउन्सचा निश्चितपणे त्याला ताकीद दिलेली आहे, परंतु अशा परिस्थितीत एक धाव आता इथून जोडली जाते. 10 धावा धाव फळकावरती आपण पाहतोय. थांबवून ठेवलंय खांडपे संघाला. अजून एक चांगला चेंडू संदेशचा. शरीरापासून पुन्हा एकदा लांब आखूड टप्प्याचा चेंडू. फलंदाजाला मात्र काही समजत नाही आहे. तोपर्यंत चेंडू विकेट किपरच्या हातात जाऊन निर्धावच्या स्वरूपात विसावतोय. फक्त 4च धावा त्याने सुद्धा खर्च केल्यात आणि त्यामध्ये एक अवांतर. वार म्हणजे फक्त 3च धावा आणि एक अवांतर अशा 4 धावा ह्या दुसऱ्या षटकात खर्च झाल्या. धावफलकाचा विचार केला तर अगदी संत परिस्थितीमध्ये 10 या अंकावरती जाऊन पोहोचलाय खंडाई क्रिकेट संघ खांडपे. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अजूनही 12 चेंडू बाकी असतील. उर्वरित या 12 चेंडूंमध्ये टार्गेट हे किती धावसंख्येचं सेट केलं जाणार याकडे आपल्या सर्वांचं आता लक्ष लागलं असेल. परंतु तिसऱ्या क्रमांकासाठी आता गोलंदाज वापरला जातोय आशिष. आशिष धावडे आपण पाहतोय गोलंदाजी तिसऱ्या क्रमांकाची करण्यासाठी मैदानात दाखल झालाय. मनीषला आता काहीतरी करावं लागेल, कारण मोठे फटक्याच्या बॅटमधून आम्ही सातत्याने पाहतो. तोच मनीष आता आक्रमण करतोय. एक चांगला देखना फटका आपल्याला पाहायला मिळालाय आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र चेंडू हाताला स्पर्श होऊन सीमारेषा पलीकडे जातोय. मनीषच्या बॅटमधून आलेला हा दर्जेदार नवसंजीवनी आणि आत्मविश्वास वाढवणारा षटकार. चला व्हॉलेंटियर्स नाही आहेत. व्हॉलेंटियर्स नेवाळी. चला व्हॉलेंटियर्स आपण सर्वांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. आशिष जाधव तुमच्या सोबत किती जण बसलेत? चला व्हॉलेंटियर्सच्या भूमिकेत आपण त्यांना सगळ्यांना पाठवा. आता बाउंड्री लाईनच्या जवळ प्रत्येकाने विभागून उभे राहा. 16 धावा. अजून एक चांगला फटका आपल्याला मनीषच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. मनीषकडे खरं तर ती क्षमता आहे, मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो आणि अशा परिस्थितीमध्ये आता स्वतःला सिद्ध करण्यासाठी ही एकमेव संधी आहे, कारण 17 धावा धाव फलकावरती आहेत. एक सन्मानजनक टोटल, एक फायटिंग टोटल पर्यंत जर तुम्हाला संघाला घेऊन जायचं असेल तर इथून आता उर्वरित जे काही चेंडू शिल्लक आहेत त्यामध्ये किमान 4 ते 5 मोठे फटके येणं गरजेचं आहे. कारण या विकेटवरती आपण आज सकाळच्या सत्रामध्ये पाहिला तब्बल 53 धावा सुद्धा चेस झाल्यात. त्यामुळे धावसंख्येचा पाठलाग हा अगदी सहजरित्या केला जातो. 17 धावा धावफलकावरती आहेत. आशिष यंगस्टर आहे खरं तर नेरळ संघाचा. चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, वेगाने टाकलेला चेंडू. आदेश मसे या संघाच्या स्क्वॉड मध्ये दाखल होतोय. मला असं वाटतं आज त्यांची सुद्धा दुविधा मन झाले, नक्की शर्तीला जायचं की मॅचला जायचं. अर्ध काम तिथे सेट केले, अर्ध काम आता इथे सेट करायला आलेलं आहे. सतरा धावा धावफलकावरती आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. मनीष पवार आणि त्याच्यासोबत आपण पाहतोय अनिकेत, दोघांचा संघर्ष चालू आहे. मनीषच्या बॅटमधून एक दर्जेदार षटकार आपल्याला पाहायला मिळालाय, परंतु ते मोमेंटम पुढे टिकवून राहणं आता खूप गरजेचं आहे, कारण किमान 40-45 धावा जर आल्या. चांगला देखना फटका, बॅटमधून आलेला मधुर आवाज, टायमिंग चांगलं जुळलंय. चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडे आणि हा अनिकेतच्या बॅटमधून आलेला त्याला नवसंजीवनी देणारा षटकार. आता खऱ्या अर्थाने आक्रमणाला सुरुवात केली. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर धावा थांबवून ठेवल्या होत्या तुषारने, त्यानंतर संदेश पाटील याने, परंतु आता आशिषवरती आक्रमणाला केले सुरुवात. चांगले देखणे फटके खरं तर आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर कदाचित आदेश मसे सुद्धा बॅटिंगला येईल, तो सुद्धा मोठे फटके मारण्यासाठी, एक अष्टपैलू कामगिरी करण्यासाठी ओळखला जातो. परंतु आता मैदानामध्ये अनिकेत आणि मनीषचं खरं तर आक्रमण चालू आहे. धाव फलकाचा आपण विचार केला तर जाऊन पोहोचलाय 23 या अंकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. गतीमध्ये परिवर्तन, बॅकफुटला जाऊन मात्र चेंडूला पॉइंटच्या डोक्यावरून खेळून काढला. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, खरोखर कौतुक करायला पाहिजे.
त्याला माहित आहे की आपल्या आवाक्याच्या बाहेरचा हा चेंडू आहे, परंतु स्वतःला झोकून दिलं चेंडूच्या समोर, शरीराचा वेध घेऊन चेंडूला मात्र अडवण्याचं काम केलं आणि या चेंडूवरती 2 धावा मात्र होतात पूर्ण. 25 धावा धावफलकावरती. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल खांडपे संघाचं, कारण 2 षटकांमध्ये फार चांगल्या धावा नव्हत्या. या षटकामध्ये खरं तर धावा यायला सुरुवात झाले. अनिकेतची चांगली फटकेबाजी, पुन्हा एकदा बॅकहँड एरियातून चेंडूला ट्रॅव्हल केलाय, चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे. अनिकेतच्या आक्रमणाला झाली सुरुवात. खूप चांगल्या प्रकारचा दर्जेदार चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या चौकाराच्या बरोबरीने 29 धावा धावफलकावरती आहेत. मी पहिलाच म्हटलं होतं की चला पाणी मैदानात पाणी घेऊन जा लगेच. तीन षटकांचा खेळ आपण पाहतो झालाय समाप्त. धावफलकावरती धावा आपण पाहिला तर 29 या अंकावरती जाऊन पोहोचलाय खंडाई क्रिकेट संघ खांडपे. पहिल्या 2 षटकांमध्ये खरं तर धावा बनवण्यासाठी संघर्ष चालू होता, परंतु तिसऱ्या षटकामध्ये आशिषवरती आक्रमण चढवलं आणि एक चांगली टोटल खरं तर आतापर्यंत आपण जर पाहिली तर 29 या अंकावरती धावफलक घेऊन पोहोचलेत. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. प्रज्योतला आपण पाहतोय 4थ्या क्रमांकासाठी गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. शेवटचं षटक आहे खरं तर हे. टार्गेट सेट करण्यासाठी या षटकाला खरं तर ओळखलं जातं. किती धावसंख्येपर्यंत मजल मारणार पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना खांडपे संघ. पुन्हा एकदा आपण पाहतो स्ट्राईक एंडला जो सलामीला गेलेला बॅट्समन मनीष तो अजूनही आपल्याला मैदानात खेळताना पाहायला मिळतो. त्याच्या समवेत आपण अनिकेतला पाहिला 3ऱ्या क्रमांकासाठी दाखल झाला. खूप चांगल्या प्रकारचे विस्फोटक फटकेबाजी त्याची सुद्धा आपण पाहिली. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होत आहे. प्रज्योतला आपण पाहतोय 4थं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याने स्वीकारले. शेवटच्या षटकाला होती सुरुवात. 29 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन फक्त हलक्या हाताने स्टेअर केलं. मिड विकेटला त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतोय. वाईडिश लॉंगॉनचा खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचलाय. चेंडूची फेकी होते तोपर्यंत फक्त एकच 30 धावा धावफलकावरती. तीस धावा आपण पाहतो धावफलकावरती आहेत. अनिकेत आपल्याला स्ट्राईक एंडवरती खेळताना पाहायला मिळतोय. गतीमध्ये हलकसं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचलाय. चेंडूची फेकी होते. कलेक्शन थोडंसं खराब आपल्याला पाहायला मिळतोय आणि तोपर्यंत इथून 2 धावा जोडल्या जातील. 32 धावा धावफलकावरती आहेत. आता शेवटचं षटक आहे खरं तर टार्गेट सेट करणारं हे षटक आहे.
एक धाव या चेंडूवरती पूर्ण होते. दुसरे धावसंख्येचा प्रयत्न आणि विकेट सॅक्रिफाईस म्हणावी लागेल. मनीषला बाद व्हावं लागते. नवीन बॅट्समन मैदानात दाखल झालाय आदेश म्हसे. या खेळाडूकडे तर क्षमता आहे, खरं तर सलामीसाठी फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो, परंतु आज आपण पाहतोय मला असं वाटतंय 4थ्या क्रमांकासाठी मैदानात दाखल झालाय. अनिकेत आणि आदेश अशी जोड सगळे आता मैदानात आहे. शेवटच्या स्लॉग ओव्हरचं षटक आहे, खरं तर टार्गेट सेट करणार हे षटक आहे. किती धावसंख्येपर्यंत मजल मारली जाणार या पहिल्या सत्रामध्ये खंडाई क्रिकेट संघ खांडपेच्या माध्यमातून. प्रज्योतचा अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. मोठे फटक्यांपासून खरं तर वंचित ठेवलंय. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि अनिकेतला सुद्धा आता बाद व्हावं लागेल. आदेश मसेला स्ट्राईक वरती आणण्याचं काम केलंय. पुन्हा एकदा धावचीच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन. तेहतीस धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकातील अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी असेल, परंतु आदेश मसेल आपण आता पाहतोय स्ट्राईक एंड वरती आहे. सोबत अनुज. ही जोड सगळे आता मैदानामध्ये आहे. उर्वरित जेवढे चेंडू बाकी असतील त्या चेंडूंमध्ये आक्रमण आता करावं लागेल. आदेशचा मोठा फटका आपण पाहतोय. आडव्या बॅटने खेळून काढला. एक धाव निश्चितपणे पूर्ण झाले. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न चालू आहे, परंतु त्या 2 धावा सुद्धा इथून आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळतात आणि या 2 धावसंख्येच्या बरोबरीने धावफलक जाऊन पोहोचेल आता 35 वरती. शेवटचं षटक आणि काही चेंडूच आता बाकी असतील. खरं तर या चेंडूमध्ये एक मोठा फटका गरजेचा आहे. टार्गेट सेट करण्यासाठी आपण पाहतोय किती धावसंख्येपर्यंत पोहोचेल खरं तर खंडाई क्रिकेट संघ खांडवे, परंतु खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अशा परिस्थितीमध्ये संदेश पाटील चेंडू पर्यंत आला होता. क्रिकेटचा बराचसा अनुभव आहे. फक्त एकच धाव इथून आणि त्यानंतर आता टार्गेट आपण पाहतोय 35 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि गरज आहे 37 धावसंख्येची गरज आहे. 36 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या सत्राचा खेळ झाला इथून समाप्त. सोमदाई क्रिकेट संघ सावळे आणि बीड या दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. बीड योगेश आणि सोमदाई क्रिकेट संघ सावळे या दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या पहिल्या राऊंडची शेवटची मॅच असेल. सावळे संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. मी बीड संघाच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण सुद्धा टॉस करण्यासाठी यायचं आहे. या दोन्ही संघादरम्यान नाणेफेक केली जाणार आहे. पहिल्या राऊंडची शेवटची मॅच असेल.
या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेले आमचे प्रमुख पाहुणे आदरणीय नेरळ रेल्वे स्टेशन पार्किंग त्याचबरोबर खोपोली रेल्वे स्टेशन पार्किंगचे प्रोप्रायटर आदरणीय ऋषिकेश जाधव ऋषभ जाधव यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करा. बीड आणि त्यानंतर सोमजाई क्रिकेट संघ सावळे. सदोतीस धावसंख्येची गरज आहे आणि आपण पाहतो या 37 धावा बनवण्यासाठी सलामीची जोड साखळी दाखल होते. एका बाजूला असेल तुषार गायकवाड आणि त्याच्या सोबत आपल्याला पाहायला मिळेल आली. ही जोड साखळी मैदानामध्ये आहे. या ठिकाणी सावळे संघ उपस्थित झालेला आहे. मी बीड संघाला विनंती करतो की आपला कॅप्टन आपण लगेचच पाठवायचा आहे टॉससाठी. टॉस बॉक्समध्ये आपण पाहतोय ऋषभ जाधव साहेब उपस्थित आहेत. यांच्या शुभास्ते टॉस केला जाणार आहे. वेडगाव संघाचे एक अष्टपैलू खेळाडू आहेत. खरं तर टार्गेटचा आपण विचार केला तर फार मोठं टार्गेट नाही आहे. जर कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळलं तर मी म्हणेन की सम्राट 11 नेरळ हा संघ सहजपणे पुढे जाऊ शकतो. परंतु खांडपे संघाला कमबॅक करण्यासाठी ओळखलं जातं. खूप चांगल्या प्रकारचा खेळ त्यांच्या माध्यमातून आम्ही सातत्याने कर्जत तालुका आपल्या वासरेकुंडे विभागामध्ये पाहत आलोय. आज नेरळ संघाच्या विरुद्ध खेळत असताना मात्र आता या इथून 37 धावा डिपेंड करायच्या आहेत. त्यासाठी मैदानामध्ये चालू असलेला संघर्ष. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि आपल्या क्षेत्ररक्षणाला साजेशी अशी कामगिरी खरं तर आपल्याला पाहायला मिळाली होती. सम्राट 11 नेरळ या संघाच्या गोलंदाजांच्या माध्यमातून आशिषवरती थोडंसं आक्रमण चढवलं, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करण्याचं काम प्रज्योतने केलंय आणि एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत थांबवण्याचं काम केलंय. आता इथून या धावसंख्यांचा पाठलाग कशा प्रकारे होणार याकडे खरं तर सर्वांचंच लक्ष लागलं असेल. सलामीची जोड साखळी आपण पाहतोय स्ट्राईक एंडला असेल आली आणि नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय तुषार गायकवाड आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय पहिलं षटक घेऊन या ठिकाणी आलाय पॉवर प्लेचा आदेश मसे. चला बीड संघाचा कॅप्टन सावळे संघाचा कॅप्टन उपस्थित झालेला आहे. मी बीड संघाच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉससाठी यायचं आहे. ऋषभ जाधव साहेबांच्या शुभास्ते टॉस केला जाणार आहे. तेजस पवार सुद्धा त्यांच्या सोबत त्या ठिकाणी जोडले गेलेत. कॅमेरामॅन हे सगळे क्षण टिपणार आहे आणि सामन्याला होते सुरुवात. पॉवर प्लेचं पहिलं षटक पंचांच्या डाव्या बाजूने आपण पाहतोय आदेश मसे गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू खूप चांगल्या प्रकारचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. सन्मान देण्याचं काम केलं खरं तर आली याने आणि फक्त एकच धाव, त्यापेक्षा जास्त काही नाही. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आपण पाहतोय. आलीचा कॉल होता आणि कॉल मात्र यशस्वीरित्या आपल्याला पार पडताना पाहायला मिळतोय. 2 धावा, सुंदर रनिंग बिटवीन विकेट्स, खूप चांगल्या प्रकारची कॉलिंग या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडूचा आपण विचार केला तर खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सन्मान देण्याचं काम केलं आणि 2 धावा चेंडूवरती आपण पाहिल्या. सोमजाई क्रिकेट संघ सावळे टॉस जिंकलाय. निर्णय अजून एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याची गोलंदाजी आपल्याला आदेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. एकच धाव या चेंडूवरती. खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग. प्रत्येक चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातोय. अलीच्या माध्यमातून 37 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. सुरक्षित सुरळीत क्रिकेट मैदानामध्ये चालू आहे. दोन्ही खेळाडू तितक्याच ताकदीचे आहेत. दोघांकडे सुद्धा मोठे फटके मारण्याची क्षमता आहे, परंतु कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आता खेळणं गरजेचं आहे आणि तोच प्रयत्न खरं तर असणार आहे. इथून तुषारचा देखील फटका, ब्लॅटच्या स्लॉट मध्ये आलेला चेंडू आणि त्याला पाठवून दिले सीमा रेषा पलीकडे. पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा उठवत असताना तुषार ब्रँड षटकार. व्हॉलेंटियर्स चौकार की षटकार? चौकार. तुषारच्या बॅटमधून हा दर्जेदार चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगला बॅटमधून मधुर आवाज आला होता. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. अजून एक देखील फटका. तुषार आता थांबणार नाही. पहिल्या चेंडूवरती षटकार जरी आला नसेल तरी दुसऱ्या चेंडूला मात्र सीमारेषा पलीकडे पाठवण्याची माझ्यामध्ये क्षमता आहे. चेंडूला आपण पाहतोय सीमारेषा पलीकडे 6 धावसंख्येसाठी पाठवत असताना 13
या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय आता सम्राट 11 नेरळ हा संघ. सावळे संघ टॉस आपण जिंकलेला आहे. निर्णय काय असेल तो सांगायचा आपल्याला. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते नेरळ संघाच्या या दोन्ही सलामी बॅट्समन कडून. खरं तर आता मीटिंग घ्यायला भाग पडलं त्यांनी खांडपे संघाला, कारण दोन्ही चेंडूंवरती मोठे प्रहार हल्ले खरं तर आपण पाहिले तुषार गायकवाडच्या बॅटमधून. 37 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. चांगली सुरुवात आपल्या संघाला मिळवून देणं हाच एक मनसुबा होता आणि तशी सुरुवात मात्र आतापर्यंत आपण पाहिली. चांगला चेंडू, पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. आता मात्र बॅटला प्रश होऊन चेंडू आपण पाहतो विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपर मनीष कडून कोणत्याच प्रकारची चुकी नाही आणि जो खेळाडू आतापर्यंत मैदानात आक्रमकरित्या फलंदाजी करत होता तो तुषार मात्र माघारी परतताना पाहायला मिळतोय. सावळे संघ टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. बॅटिंगसाठी बीट संघाला आमंत्रित केलंय. हा सामना संपल्यानंतर लगेचच आपण मैदानात जायचं आहे. नवीन बॅट्समन मैदानात इन ॲट 3 तिसऱ्या क्रमांकाचा बॅट्समन संदेश पाटील आपल्याला पाहायला मिळेल. 37 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. 13 धावा धाव फलकावरती आहेत आली आणि त्याच्या सोबत आपण आता पाहतोय संदेश पाटील. आदेश मसेने खरं तर पहिले 2 चेंडू बॅट्समनच्या स्लॉटमध्ये दिले होते. त्या दोन्ही चेंडूंना सीमारेषा पलीकडे पाठवण्याचं काम केलं, परंतु त्यानंतर आदेश मत्स्य ब्रँड क्रिकेटचं खरं तर एक ब्रह्मास्त्र जे खोलवर टप्प्यात जातो आणि अगदी तसाच चेंडू त्याने हाताळला आणि त्या चेंडूवरती मात्र विकेटचं पतन. तेजस गायकवाड बॅक टू पवेलियन. दुसरा चेंडू आपण पाहतोय. शरीराच्या पायांची कोणतीच हालचाल नाही. खडे खडे खरं तर एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणता संपर्क नाही आणि अशा परिस्थितीत पहिल्या षटकाचा खेळ झाला इथून समाप्त आणि धाव फलकावरती धावा आहेत त्या 1 बाद 13. तेरा धावा आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये आल्या. समीकरणाचा विचार केला सागर सर तर 18 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज असेल. गोलंदाजी मार्कवरती आपण आता पाहतो दुसऱ्या क्रमांकासाठी गोलंदाज अनिकेतला आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू आहे. त्यानंतर वायडिश लॉंग ऑफ आहे, वायडिश लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे. त्यानंतर लॉंग लेग क्षेत्रामध्ये सुद्धा खेळाडू आहे. परंतु अजून एक चांगला फटका खरं तर आपल्याला पाहायला मिळाला. एक क्लासिकल स्ट्रोक आपण पाहतोय अलीच्या बॅटमधून आणि एकच धाव या चेंडूवरती. एकापेक्षा जास्त काही नाही. 14 धावा धाव फलकावरती पाहतोय. सतरा बॉल आणि आता 23 धावसंख्येची गरज आहे. अनिकेतला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती हा सुद्धा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. खूप चांगल्या प्रकारे वाडिश लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षण होते. फक्त एकच धाव त्या ठिकाणी खर्च होते. सोळा बॉल 22 धावसंख्येची गरज आहे. खूप चांगला चेंडू आपण पाहतोय. सबमरीन डिलिव्हरी अगदी एस्टनच्या बरोबरीने चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. मनीष मात्र एस्टनच्या मागे खूप चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय. 15 चेंडू आणि आता गरज आहे ती 22 या धावसंख्येची. समान स्थितीमध्ये मॅच आहे. कोणता संघ इथून पुढे जाणार अनोख्या स्टाईलने खरं तर खेळण्याचा प्रयत्न होता. आपण पाहतोय शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला अनिकेतची पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये निश्चितपणे थोड्याशा अतिरिक्त धावा खर्च झाल्यात, परंतु या दुसऱ्या षटकामध्ये या धावसंख्येला ब्रेक लावण्याचं काम केलंय.
4 चेंडू आतापर्यंत समाप्त झाल्यात, फक्त 2च धावा खर्च केल्यात आली आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय संदेश पाटील हे 2 खेळाडू आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय डीप पॉइंट मध्ये त्या ठिकाणी खेळाडू तैनात आहे, फक्त एकच धाव, त्यापेक्षा जास्त काही नाही आहे. थेंबे थेंबे तळेसाचे अशी परिस्थिती खरं तर आपल्याला नेरळ संघाची पाहायला मिळते. तुषारच्या बॅटमधून खूप आपण विस्फोटकरित्या बॅटिंग पाहिली, त्यानंतर ह्या दोन्ही फलंदाजांना फार मोठे फटके आतापर्यंत मारता आले नाहीत. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला, 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना संदेश पाटील ऑन स्ट्राईक. हाफ ट्रॅकर चेंडू आपण पाहतो, त्याला पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलंय, एकच धाव. 4 धावसंख्येचं षटक खरं तर आपल्याला पाहायला मिळालं अनेकेच, म्हणजे ज्या पहिल्या षटकामध्ये अतिरिक्त धावा खर्च झाल्या होत्या त्या धावसंख्या कुठेतरी कव्हर करण्याचं काम या षटकामध्ये आपण पाहिलं आणि एक इकॉनॉमिकल षटक काय आहे हे त्याने खरं तर दाखवून दिलंय. 12 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज, आपण स्पीड अप करा आता. आपले कमिटी मेंबर अमोलजी सरोते, राहुलजी गायकवाड, काल मला असं वाटतं अमोल सरोते थोडीशी कॉमेंट्री सुद्धा केली काल का परवा. तुमचा आवाज आम्ही ऐकत होतो, खूप चांगले कॉमेंटेटर्स आहेत ते. मला असं वाटतं हिंदी भाषेतून कॉमेंट्री जास्त करतात आणि नाईट टुर्नामेंटला इंग्लिश सुद्धा कॉमेंट्री होते. परंतु आज स्पर्धेसाठी शेवटचा दिवस आहे, सगळेच कमिटी मेंबर, सगळेच क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी येणार आहेत. परंतु जाऊया सामन्याकडे. समीकरण आहे खरं तर 12 चेंडू आणि गरज आहे 20 धावसंख्येची. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अनुज. हाफ ट्रॅकर चेंडू होता, पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने फक्त स्टेअर केलं. मला असं वाटतं संदेश पाटीलचा हा मनसुबा असेल की आलीला आता स्ट्राईकवरती आणणं गरजेचं आहे, कारण सलामीला गेलेला आली आहे. त्याच्या बॅटमधून अजूनही आपल्याला मला असं वाटतं एकही चौकार किंवा षटकार पाहायला मिळाला नाही, परंतु क्षमता असावी मोठे फटके मारण्यासाठी, त्याला सुद्धा ओळखलं जातं. 11 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज असताना आपण पाहतोय मैदानामध्ये खरं तर संघर्ष चालू आहे धावा बनवण्यासाठी या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. वाईड अवांतरची एक धाव जोडली जाते. खूपच कमी गतीने टाकलेला चेंडू, कदाचित हातामधून निसटलेला चेंडू असावा, अतिरिक्त उंची आणि त्यानंतर अवांतरची एक धाव आता इथून जोडली जाईल. धाव फलक जाऊन पोहोचलंय 19 अंकावरती. 11 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा आपण पाहतो गतीमध्ये परिवर्तन, परंतु फटका चांगला आहे. आता मात्र पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला खेळून काढले, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला पाठवून दिले. अलीच्या बॅटमधून आलेला हा नवसंजीवनी देणारा आणि टार्गेटच्या समीप पोहोचणारा दर्जेदार चौकार. 23 धावा धाव फलकावर. 10 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. संदेशने हेच हेरलं होतं की आलीला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे आणि आली स्ट्राईक वरती आल्या आल्या त्याच्या बॅटमधून आपल्याला हा दर्जेदार चौकार पाहायला मिळाला. खूप चांगल्या प्रकारचा, मी त्याच्या पहिल्या चेंडूपासूनच पाहिला होता, अगदी पुस्तकी फटके, टेक्निकल स्ट्रोक. त्यानंतर ज्या झोनमध्ये खरं तर चेंडू येतात त्याच झोनमध्ये बॅटिंग करतो, त्याची ही खरं तर ओळख आहे. कोणताही खराब चेंडू खेळत नाही, चांगले फटके मारण्यासाठी ओळखला जातो. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट काय आहे हे आपल्याला अलीच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळते. अजून एक बेकना फटका, वॅकंड एरिया खरं तर शोधून काढले. लॉंग लेगचा खेळाडू त्या ठिकाणी धावतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. तोपर्यंत 2 धावा इथे होतात पूर्ण. पंचवीस धावा धाव फलकावरती. नऊ चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, कोणत्याच प्रकारची चुकी नाही आहे. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न नाही आहे.
आलीला माहित आहे की ही धाव खरं तर धोक्याची होऊ शकते, त्यामुळे आपलं उचललेलं पाऊल त्याने पुन्हा एकदा माघारी घेतलं, थांबवलं संदेशाला आणि फक्त एकच धावेवरती समाधान मानावं लागतं, एकापेक्षा जास्त काही नाही. 11 धावसंख्येची गरज. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळते. वाईटची अपील निश्चितपणे पंचांकडे केली होती अक्षय गायकवाड सर. निर्धाव चेंडूची सांगता होते अनुजच्या माध्यमातून. पहिले 2 चेंडू खराब पाहायला मिळाले, त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक आपण पाहिलंय. मोठ्या फटक्यांपासून संपूर्णपणे थांबवून ठेवलंय. संदेश पाटील पुन्हा एकदा आक्रमण करतोय. आता मात्र ऑप्शनच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू. पंच सांगतात की ही वाईटची एक धाव जोडली जाते. एक्स्ट्राच्या बरोबरीने धाव फलक आपण पाहिलं तर 27 अंकावरती जाऊन पोचलं. 10 या धावसंख्येची गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 7 बॉल 10 असं समीकरण आहे. आदर्श मित्र मंडळाचे खजिनदार आणि आमच्या अश्विन स्पोर्ट क्लबचे आमचे खंदे पाठीराखे आदरणीय सुधीरजी सरोते यांचं सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण सहर्षमय स्वागत करूया. संदेश पाटील बघा, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खरं तर मैदानामध्ये चालू आहे. त्याला माहित आहे की अगदी एकेरी दुहेरी धावसंख्येने आपण सहज या धावसंख्येचा पाठलाग करू शकतो आणि तशाच प्रकारचं म्हणजे कोणत्याही प्रकारची रिस्क खरं तर मैदानामध्ये घेतली जात नाही आहे. आणि 2 धावा या चेंडूवरती आपण पाहतोय पूर्ण होता. 2 धावसंख्येने जर समीकरणाचा विचार केला तर येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 या धावसंख्येची गरज आहे. तुषार गायकवाड खरोखर पहिल्या षटकामध्ये जी आक्रमकरित्या फलंदाजी केली, म्हणजे या 37 धावा बनवण्यासाठी त्यांनी त्यांचे इरादे खरं तर पहिल्या षटकापासूनच दाखवायला सुरुवात केली होती. खूप प्रहार हल्ले खरं तर चढवले गेले, संपूर्णपणे बॅकफुटवरती टाकण्याचं काम केलं खंडाई क्रिकेट संघ खांडपे यांना. परंतु आता समीकरणाचा आपण विचार केला तर अगदी समीकरणाच्या समीप जाऊन पोहोचलाय तो सम्राट 11 नेरळ हा संघ. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची गरज. परंतु अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजासाठी कोणता गोलंदाज आता वापरला जाणार, या 8 धावा वाचवण्यासाठी खरं तर कोणता गोलंदाज जबाबदारी स्वीकारणार हे आता पाहावं लागेल. सहा चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. संदेश पाटील याने जर ही मॅच फिनिश केली तर स्वर्गीय सुधीर कनोजे भडवल यांच्याकडून यांच्या स्मरणार्थ खरं तर पारितोषिक असेल. चेतन आहे गोलंदाजी मार्कवरती, 8 धावा वाचवायच्या आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय मिस टायमिंग शॉट आहे. फार काय चेंडू हवेमध्ये आहे. आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडासा आपल्या आवाक्याच्या बाहेर आणि या चेंडूवरती जोडली जाते आता 1 धाव. संदेश पाटील याने 6 मारून जर मॅच फिनिश केली तर प्रीतम सरोते यांच्याकडून 500 रुपये. म्हणजे संदेश पाटीलसाठी बरेचसे पारितोषिक खरं तर आहेत येथे. स्वर्गीय सुधीर कनोजे भडवल यांच्या स्मरणार्थ अमोल सरोते यांच्याकडून सुद्धा पारितोषिक आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय संदेश पाटील या ठिकाणी हा चौकार येणार का, आणि चेंडू चाललाय सीमार रेषा पलीकडे. षटकार आला नाही, परंतु चौकार संदेशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती खरं तर जाऊन पोहोचलाय तो सम्राट 11 नेरळ हा संघ. जिंकण्यासाठी अजूनही गरज असेल 3 या धावसंख्येची. खांडपे संघ हाच विचार करत असेल की बॅटिंग करत असताना पहिल्या 2 षटकांमध्ये ज्या कमी धावा आल्या त्याच कुठेतरी आता आम्हाला निर्णायक ठरतात. या ठिकाणी पहिल्या 2 षटकांमध्ये किमान 20 ते 25 धावा येणं गरजेचं होतं. हाफ ट्रॅकर चेंडू आता खरं तर आडव्या बॅटने खेळायचं होतं. संदेशला माहीत आहे की आता कोणत्याही प्रकारची रिस्क घेणं गरजेचं नाही आहे, जोखीमच आता कोणती घ्यायची नाही आहे, कारण सहजरित्या सामना आता आपल्या पारड्यामध्ये खरं तर झुकलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये एकेरी दुहेरी धावसंख्येने आपण या टार्गेटला सहजरित्या चेस करू शकतो आणि तोच प्रयत्न आता मैदानात चालू आहे. जिंकण्यासाठी आता गरज आहे ती 2 धावसंख्येची. चेंडू शिल्लक असतील 3. संदीपजी गायकवाड
सर या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या सोबत जोडले जाणार आहेत. गेले 4ही दिवस 3 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. गेले 4ही दिवस संदीप गायकवाड सर या स्पर्धेसाठी मात्र खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी मेहनत घेतले. पंचांचं काम असेल, समालोचन असेल, त्यानंतर आम्हाला कमिटीला सुद्धा एक भरपूर मोठा आधार त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. चला 2 धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 3, परंतु आली सलामीला गेलेला बॅट्समन मैदानामध्ये आहे. काय फटका आहे बघा, काय क्लासिकल स्ट्रोक आहे. खरोखर एका इंटरनॅशनल क्रिकेटरची खरं तर आठवण करून देणारा हा फटका खरं तर आपल्याला अलीच्या बॅटमधून पाहायला मिळाला. अगदी लेदरची फटकेबाजी ज्या प्रकारची असते ना, तशाच प्रकारची फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहिली. म्हणजे कोणताही त्याच्या संपूर्ण इनिंगचं जर आपण विश्लेषण केलं सागर, तर एकही खराब फटका त्याने त्याच्या बॅटिंगमधून खेळला नाही. सगळे फटके अगदी पुस्तकी होते. त्याला माहीत आहे की एकेरी दुहेरी धावसंख्येकडे जाणं आपल्याला गरजेचं आहे. टार्गेट फार मोठं नाही आहे आणि टाळ्या वाजून खरं तर त्यांना सन्मानित सुद्धा केलं जाते. वेल प्लेड. सम्राट 11 नेरळ संघ एका चांगल्या बलाढ्य संघाला आपण खरं तर या ठिकाणी पराभूत केलं. आणि नेक्स्ट मॅच आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणाऱ्या एका बाजूला असेल सोमजाई क्रिकेट संघ सावळे यांनी टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले ते बीड या संघाला. चला या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच, ज्याची या सामन्यामध्ये खरं तर अष्टपैलू कामगिरी राहिली. पहिल्यांदा बॉलिंग करत असताना 6 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च करून 1 विकेट